भात खूप आवडतो, पण वजन कमी करत आहे मी. भात नाही खाऊ शकत. काय करू आता? खूप फेवरेट भात आहे माझा. असं तुमचं पण होतं ना? होतं. चला मग. नमस्ते माय युट्यूब फॅमिली, कशा आहेत सगळेजण? तर आज आपला 21 डे वेट लॉस चॅलेंजचा दिवस आहे 18वा. तर भात किती खायचा, किती नाही, किती प्रमाणात, किती पोर्शन मध्ये भात खाऊन पण आपलं वजन कमी होऊ शकतं. चला मग आज आपण काय खाणार आहे, कसा आपला दिवस जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहूया. आणि जे कोणी माझे नवीन सबस्क्रायबर झालेले आहेत, थोडेफार माझे प्लीज मागचे पण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजतील मी कसं वेट लॉस केलं आहे. आपण पुढे बघू काय काय करत आहे ते. आज आपल्या सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे झाली नाही. मी रोज सकाळी 5 वाजता उठते, पण आज मला थोडी उशिरा जाग आली आहे, त्यामुळे माझ्या दिवसाची सुरुवात झाली 5:30 वाजता. चला सगळ्यात आधी आपल्या कुलस्वामिनी, कुलदैवत आणि माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन करून घेऊया. यांच्याच आशीर्वादाने आजच्या दिवसाची सुरुवात करूया. आता पाहूया आजचं वजन. आज माझं वजन आहे 66.8 किलो. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुमचं वजन स्थिर का आहे, बरोबर ना? तर त्याचं कारणही मी तुम्हाला सांगते. सध्या माझी झोप पूर्ण होत नाही. काल माझा चहाचा इंटेक थोडा जास्तच झाला होता, कारण ऑफिस घरी आल्यावरती घरची कामं, व्हिडिओ एडिटिंग यामध्ये माझा बराच वेळ जात आहे, त्यामुळे माझ्या शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही. आपल्या शरीराला रोज किमान 7-8 तासाची झोप मिळणं खूप गरजेचं आहे, पण सध्या ही चूक माझ्याकडून होत आहे, त्यामुळे माझं वजनही काही दिवसापासून स्थिर आहे. पण तुम्ही माझ्यासारखी चूक खरंच नका करू. माझी तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, तुमच्या शरीराला पुरेशी झोप द्या. वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम जितका महत्वाचा आहे, तितकी झोपही महत्वाची आहे. चला आता आपण जाऊया किचन मध्ये. मी काल रात्री बडीशेप पाण्यात भिजत ठेवली होती. आता ते पाणी छान उकळून घेऊया. दुसऱ्या बाजूला थोडं कोमट पाणी तयार करून ठेवलंय. मी थोडंसं कोमट झाल्यावर एका ग्लासमध्ये घेऊया आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊया. त्यानंतर हे पाणी आपण घोट घोट करून प्यायचं आहे आणि उकळू बसूनच प्यायचं आहे. मी तुम्हाला नेहमी काय सांगते, सकाळी शक्यतो ना उकळून किंवा कोमटच पाणी प्यायचं आहे. डिटॉक्स ड्रिंक म्हणून तुम्ही जिरा मेथीचं पाणी घेऊ शकता, धन्यांचं पाणी घेऊ शकता, बडीशेपचं पाणी घेऊ शकता. तुम्हाला जे आवडेल ते पिऊ शकता. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल ते निवडा. आणि जर तुम्हाला कोमट पाणी प्यायचं आवडत नसेल तर निदान साधं पाणी नक्की प्या, कारण सकाळी उठल्यानंतर शरीरात पाणी जाणं खूप महत्वाचं असतं. दिवसाची सुरुवात चांगल्या हायड्रेशनने झाली तर शरीराला दिवसभर चांगलं काम करतं. खूप जण मला नेहमी विचारतात, मॅडम भात खाल्ला की वजन वाढतं का? तर माझं उत्तर आहे नाही. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ला तर भात खाऊनही वजन कमी करता येतं. फक्त त्यासोबत काय खातो आणि किती खातो हे महत्वाचं आहे. म्हणून आज मी बनवणार आहे अख्ख्या मसूरचा प्रोटीन राईस. हा खूप चविष्ट आणि पोटभर आणि हेल्दी आहे. चला मग सुरुवात करूया. मी कुकरमध्ये फक्त 1.5 चमचा तेल घेतलं आहे. वजन कमी करायचं असेल तर तेलाचं प्रमाण नेहमी कमी ठेवा. आता त्यात मी जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि आलं लसणाची पेस्ट घालून छान परतून घेऊया. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे. आणि त्यात हळद, घरचा घाटी मसाला किंवा लाल तिखट, धनेपूड आणि थोडा पुलाव किंवा बिर्याणी मसाला घालूया. यामुळे भाताला खूप म्हणजे खूप छान चव येते. आता तुमच्या मध्ये एक प्रश्न येईल की कमी तेलात आपला भाजी करपेल, आपला मसाला करपेल. म्हणून मी काय घातलं, मीठ घातल्यामुळे त्या कांद्याला पाणी सुटतं. त्याच्यामुळे तुमची भाजी ही जी असते, तुम्ही बनवणार असेल किंवा तुम्ही एखादं मिश्रण तयार करणार असाल, त्यामुळे तुमची कुठलीही भाजी करपणार नाही. किंवा तुम्हाला असं वाटतं की करपतंय म्हणून, तर तुम्ही थोडंसं पाणीही शिंपडू शकता. त्याच्यामुळे तुमची कोणतीच भाजी किंवा कोणतंच मिश्रण जळणार नाही. आता मग त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजून त्यानंतर 1 वाटी दही आणि थोडासा मॅगी मसाला घालून सगळं मिश्रण ॲटलिस्ट 10 ते 12 मिनिटं, म्हणजे 10 ते 12 मिनिटं मंद आचेवरनं आपल्याला सगळ्या गोष्टी
छान ना शिजून घ्यायचे आहेत. आता यात शिजवलेले अख्खे मसूर घालूया. अख्खे मसूर हे प्रोटीनचं उत्तम स्रोत आहे. त्यामुळे हा भात फक्त चविष्ट नाही तर पौष्टिक देखील होतो. मसूर टाकल्यावरती पण मंद आचेवरती परत शिजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण आपली दुसरी तयारी करू. मी आज सकाळसाठी बीट, गाजर आणि आवळ्याचा ज्यूस बनवत आहे. बीटामध्ये गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे हा ज्यूस शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. आता आपण शेवटी धुतलेला तांदूळ आणि मापानुसार पाणी घालून कुकरला 3 शिट्ट्या होईपर्यंत तो छानपैकी शिजून घेऊया. यासोबत ऑफिससाठी सॅलेडचा डब्बा तयार करत आहे. सॅलेड आपल्या शरीरासाठी आपली भूकची इंटेक पूर्ण करते, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर भूक लागत नाही. कारण आपण जेव्हा वजन कमी करत असतो त्यावेळी आपण जेवणाचं पोषण कमी करतो. मग त्यामुळे सॅलेड थ्रू आपलं पोट भरण्यास आपल्याला खूप हेल्प भेटते. फक्त 2 काकडी नाही घ्यायची, आपल्याला 1 बाउल भरून काकडी घ्यायची आहे. तसंच मी माझ्या आणि मुलीचा फळांचा एक फ्रूट बाउल तयार करत आहे. त्यात सफरचंद, ड्रॅगन फ्रूट, केळ, सनफ्लॉवर सीड्स, पंपकिन सीड्स आणि 4 बदाम घालते. लहानपणापासून मुलांना जर हेल्दी खाण्याची सवय लावली तर किती महत्वाचं असतं. म्हणून मी माझ्या मुलीला देखील चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे माझा फ्रूटचा बाउल, मुलीचा फ्रूटचा बाउल, नंतर काकडीचा सॅलेड टोटल रेडी झालेला आहे. आणि आता दिवसभर पिण्यासाठी काकडी, लिंबू आणि पुदिन्याचा डिटॉक्स पाणीही मी तयार करून ठेवत आहे. बघा मग कुकरला शिट्ट्या होईपर्यंत माझी ऍटलिस्ट जवळपास ना सगळी कामं पूर्ण झाली. वेळ जरी कमी असला तरी योग्य प्लॅनिंग केलं तरी सगळं सहज करता येतं. फक्त आपण भाना देतो की माझ्याकडे वेळ नाही, मला उशिरा झालाय, मला हे काम आहे, ते काम आहे. बहाणे देणे सोडलं तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. तुमच्या मनात एक प्रश्न नाही आला, आज ताईनी किंवा मॅडमनी मला आज योगा, वर्कआउट काहीच केलं नाही, लेट झाला आहे म्हणून? हा तर प्रश्न तुमच्या मनात व्हिडिओ बघतानाच आला का नाही? नक्की सांगा मला. चला जाऊ द्या, ह्याचं उत्तर मीच सांगते. खूप जण मला विचारतात, ताई रोज योगा किंवा वर्कआउट करायला वेळच मिळत नाही, मग काय करायचं? माझं एकच उत्तर आहे, जर तुम्हाला आज वर्कआउट, योगा किंवा झुंबा करता आला नाही तरी किमान 15 ते 30 मिनिटं वेगाने चालायचं. आणि मीही आज तेच करत आहे. माझ्याकडे फक्त 20 मिनिटं होते आणि मी गेली बाहेर चालायला. पण चालताना एक गोष्ट लक्षात ठेवा, गप्पा मारत हळूहळू चालू नका मैत्रिणीसोबत. जरी मैत्रिणीसोबत असं तिला म्हणायचं वेगाने चला. शरीरातून घाम आलाच पाहिजे. नियमित चालण्याने वजन कमी होण्यास पण आपल्याला खूप मदत होते. आता घरी आल्यावर मी बघितलं की आपला मसूर राईस छान शिजला आहे. तो हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. किती सुंदर दिसते बघा मसूर राईस आपला. चला मग सकाळी आपण जो बनवला होता बीट, गाजर आणि आवळ्याचा ज्यूस पिऊया. खरं सांगायचं तर माझ्या स्किनमध्ये जो ग्लो तुम्हाला दिसतो तो फक्त एका गोष्टीमुळे नाही, नियमित हेल्दी आहार, वर्कआउट, पुरेसं पाणी आणि हा बीट, गाजर, आवळ्याचा ज्यूस याचा एकत्रित परिणाम आहे. मला स्वतःला इतका चांगला फरक दिसेल असं मला खरंच सांगते बिलकुल वाटलं नव्हतं. म्हणून मी नेहमी सांगते, कोणाचाही शॉर्टकट, कोणाचा नाही, कोणताही शॉर्टकट शोधू नका. चांगला आहार, नियमित आपली शरीराची हालचाल, हे सातत्य ठेवणे, ह्याचा आपल्याला शरीरावरती नक्की म्हणजे नक्की परिणाम भेटतो. फक्त आपला प्रामाणिकपणा ठेवा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार. आता मी छानपैकी आंघोळ करून ऑफिसला जाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्हाला तर माहित आहे मला चहा, कॉफी खूप आवडते, पण मी रोज कॉफी पिते, पण आज मी चहा बनवत आहे. माझ्या चहामध्ये मी अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरते आणि पाणी उकळून त्यात टेचलेलं आलं घालते. आलं चांगलं उकळल्यानंतर त्यात दूध घालते, त्यामुळे चहाची चवही छान येते. जोपर्यंत चहा तयार होतो तोपर्यंत आपण आपला डब्बा भरून घेऊया. जरी मी 2 डबे भरत असेल, त्यातला फक्त एकच डब्बा माझ्यासाठी आणि दुसरा डब्बा माझ्या फ्रेंड लोकांसाठी आहे. आता खूप जण भात खाण्याला घाबरतात, पण लक्षात ठेवा, भातामुळे नाही तर जास्त प्रमाणात भात खाल्ल्यामुळे वजन वाढतं. म्हणून जर तुम्ही एका वेळेला भात खात असाल तर त्यात जेवणात भाकरी किंवा चपाती खाणं टाळायचं.
एकच कार्बोहायड्रेटचा स्रोत आपल्याला निवडायचा आहे. त्यासोबत प्रोटीन व सॅलड देखील नक्की ठेवायचं आहे. म्हणून बोलते, योग्य प्रमाणात खाल्लेला भातही आपल्याला वजन कमी करण्याच्या प्रवासात उपयोगी पडतो. अशा प्रकारे मुलीला बाय करून मी घरातून ऑफिससाठी निघाले आणि रेल्वे स्टेशनवर पोहोचून माझी ट्रेन पकडली. तुम्हाला तर माहितच आहे, मी रोज सकाळी नाश्ता फळांचा करते, त्यामुळे आजही ट्रेनमध्ये माझा फ्रूटचा बाउल मी खाल्ला आहे. त्यानंतर दुसऱ्या ट्रेनमध्ये मस्तपैकी माझा चहा पिला आहे. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर मी सकाळी बनवलेली डिटॉक्स वॉटर दिवसभर मी थोडं थोडं करून पित राहिली, जेणेकरून माझं शरीर हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचं झालेलं आहे. आज मी दुपारी जेवण साधारण 12:30 ते पावणे 1 वाजता दरम्यान करत आहे. आजच्या जेवणात 1 डबा मापात मसूर भात, 1 डबा भरपूर काकडीचं सॅलड आणि 1 वाटी दही होतं. मी नेहमी सांगते, भात खाण्याने काही चुकत नाही, फक्त ते योग्य प्रमाणात खा. त्यासोबत सॅलड आणि प्रोटीनचा समावेश नक्की करा, त्यामुळे पोटही जास्त वेळ भरलेलं राहतं आणि वजनही कमी करण्यास प्रवासात मदत होते. संध्याकाळी भूक लागल्यावर मी भाजलेले चणे खाल्ले आणि त्याच्यासोबत लेमन टी घेतली. लेमन टी मध्ये मी आज साखरच घेतलेली, पण त्याच्यामध्ये नेहमी तुम्ही गूळ वापरा. आता आज माझा गूळ आणले मी घरातून विसरली होती, म्हणून मी थोडी साखर टाकली आहे. घरी आल्यानंतर रात्रीच्या जेवणात मी 1 बाउल गरमागरम डाळीचं सूप, म्हणजे आपल्या मराठी भाषेत वरण, आणि त्याच्यासोबत काकडी खाल्ली. आज बाहेर छान पाऊस पडत होता, त्यामुळे गरमागरम वरण खात दिवसाचा आनंद काही वेगळाच गेला माझा. मग तुम्ही तुमच्या जर्नीत तुम्हाला आवडत असेल तर बिलकुल म्हणजे बिलकुल भात खाऊ शकता. बिलकुल बिलकुल तुम्हाला काय वाटलं मी नाही म्हणते? नाही, खाऊ शकता. अशा प्रकारे आपला आजचा दिवस पण संपला आहे. जर प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ज्यांना कुणाला माझ्या व्हिडिओची गरज असेल, आपण घरचं सगळ्या गोष्टी खाऊन वेट लॉस करत आहे, तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट. धन्यवाद.